प्रेक्षक हो, ही घटना एका सायबर गुन्हेगारीची आहे, पण ही आपल्या सगळ्यांना धोक्याची घंटा देणारी आहे. मुंबईत एका सायबर गुन्ह्याच्या तपासात एका तरुण सायबर गुन्हेगाराच्या फोनमध्ये पोलिसांना हजारभर एपीके फाईल सापडल्या. त्यातल्या 91 एपीके फाईल्स त्यानं विकल्या आणि 63 कोटी रुपये लुटले. तर या सायबर गुन्हेगारानं नेमकं काय केलं? महानगर गॅसच्या नावानं बनावट एपीके फाईल्स पाठवल्या आणि ज्यांनी या फाईलवर क्लिक केलं त्या ग्राहकांच्या बँक खात्याचा तपशील त्यानं मिळवला आणि तो विकला. महाराष्ट्रातले मुंबईतल्या अनेक ग्राहकांची यामध्ये फसवणूक झाली आहे. झारखंडमधून हा तरुण सायबर गुन्हेगार हे सगळं ऑपरेट करत होता. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की सर्वसामान्यांच्या तंत्रज्ञान अज्ञानाचा आणि गरजेच्या वेळी त्यांनी वापरलेल्या टेक्नॉलॉजीचा हे गुन्हेगार हा असा फायदा घेतात. सायबर गुन्हेगार सतत आपल्या गुन्ह्यांचा फॉर्मॅट बदलतात आणि यामधला हा एक प्रकार आहे तो म्हणजे एपीके फाईल्सची लिंक पाठवून तुमचं बँक खातं रिकामं करण्याची पद्धत. यामध्ये तुम्हाला आरटीओ, कोर्ट किंवा सरकारी खात्याच्या नावानं किंवा जवळच्या व्यक्तीच्या अथवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावानं खोटे व्हॉट्सअप मेसेजेस किंवा एसएमएस किंवा ईमेल पाठवला जातो. कधी कधी या मेसेजमध्ये तुम्हाला बक्षीस लागले किंवा तुम्हाला कशाचं तरी निमंत्रण पाठवलं जातं आणि या अशाच मेसेजमध्ये ठरलेली असते तुमची फसवणूक. या मेसेजमध्ये धोकादायक फॉर्मॅटच्या फाईल किंवा लिंक पाठवल्या जातात आणि अशा लिंकवर क्लिक केल्यावर एपीके फाईल आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली जाते. सायबर गुन्हेगार आपल्या मोबाईलचा मग ताबा घेतात आणि याद्वारे तुमच्या फोनमधला जीपे किंवा यूपीआय बँक खात्याची माहिती आणि पासवर्ड चोरून पैसे काढून घेतले जातात. अशा सायबर फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी कशी घ्यायची पहा. सगळ्यात आधी कोणत्याही मेसेज, ईमेल मधून अथवा निमंत्रणाद्वारे इथं क्लिक करा, मेसेज उघडा, बघा असा मेसेज असेल तर त्या वेबसाईट, लिंक किंवा एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेजवर क्लिक करू नका. कितीही आकर्षक मेसेज असला मात्र तो अनोळखी व्यक्तीनं किंवा अनोळख्या नंबरवरून आला तर सावधगिरी बाळगा, क्लिक करूच नका. आपल्या फोनची कार्यप्रणाली, ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा. मोबाईल खूप जुना झाला असेल तर तो अपडेट नसेल आणि तुमची बँक खात्यांचे जर तपशील त्यावर असतील, त्यामध्ये ते ऍप असतील तर नवीन मोबाईल जरूर घेण्याचा विचार करा. मोबाईल मधल्या सर्व ऍपची वेळोवेळी क्रॉस चेक करा, तपासणी करा. चुकून एखादं अनावश्यक ऍप असेल तर ते काढून टाका. फोनमधल्या सेटिंग मध्ये पहा कुठलं अनधिकृत ऍप्लिकेशन तर नाहीये ना. आपल्या मोबाईलमध्ये अँटी मालवेअर डाउनलोड करा. संगणकामध्ये अद्ययावत अँटी व्हायरस आहे याची खात्री करून घ्या. मोबाईल बँकिंग किंवा बँक व्यवहारांसाठी तुम्ही जर मोबाईल फोन वापरत असाल तर तो एकतर वेगळा ठेवा. त्यामध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशी सोशल मीडियाची ऍप ठेवूच नका. आणि जर शक्य असेल तर सर्व आर्थिक व्यवहार हे लॅपटॉप वरून करा, जेणेकरून फोनमध्ये मालवेअर डाउनलोड झालं तरी देखील बँक खातं हे सुरक्षित राहील. फोनमध्ये ईमेल ऑपरेट करत असाल तर ईमेलद्वारे एपीके फाईल डाउनलोड होण्याचा धोका अधिक असतो आणि त्यामुळे खात्री केल्याशिवाय ईमेलवरून आलेल्या लिंकवर क्लिक करूच नका. फोनवरून आलेल्या निमंत्रणामध्ये एखादा फोन नंबर दिला असेल तर खात्री असल्याशिवाय त्यावर फोन करू नका, कारण हे निमंत्रणच खोटं